एक गुरु आहेत, एक सद्गुरू आहेत आणि एक जगद्गुरू आहेत. आता गुरु कोणाला म्हणावा, सद्गुरू कोणाला म्हणावा, जगद्गुरू कोणाला म्हणावा आणि श्री गुरु कोणाला म्हणावा, याच्या मीमांसा वेगळ्या वेगळ्या आहेत. तुम्ही सगळे बहुश्रुत आहात, शिकलेले आहात. गुरु नेमकी कोण आहे? आपल्याकडे माळ घालण्याची परंपरा आहे बरं का. माळ घातल्यानंतर राहणे काका, माळ घातली की मंत्र मिळतो आणि आपल्याला गुरु केला जातो. तो गुरु मंत्र कोते साहेब प्रत्येकाने जपला की धन्य होतो. त्या गुरुच्या लक्षणामध्ये एक माळीचा मंत्र आहे, एक शिक्षा मंत्र आहेत, एक दीक्षा मंत्र आहेत आणि एक कान मंत्र आहेत. नाथ परंपरेमध्ये कान मंत्राची परंपरा आहे, बीज मंत्राची परंपरा आहे. कानामध्ये मंत्र दिले जातो. शिष्यानी अनुग्रह घेण्याकरता कान मंत्र, आपण त्याला कान फाडे म्हणतो किंवा कान फुके. कान फुकायचे म्हणजे हवा नाही फुकायची. काही लोक म्हणतील कान फुके म्हणजे नुसते फुकले हवा झाला, तसं नाही. ते कानामध्ये सद्गुरूंनी कृपारूपी दृष्टीने नाथ परंपरा येते, त्याला कान फुकले म्हणतात. यांचे कान फुकलेले आहेत. आता कान फाडे वेगळे, कान फुके वेगळे, बीज मंत्र देणारे वेगळे. आता मग बरेच गोष्टी सांगितल्या, एवढ्याचा सविस्तर अर्थ सांगणं मला शक्य नाही वेळीमध्ये, पण 2-3 गुरुचे अर्थ सांगतो. गुरु नेमकी कोण आहे आणि सद्गुरू नेमकी कोण आहे? ऐकताय ना आपण? लक्ष देऊन ऐका. आपण कीर्तना करता आलेलो आहोत. आजचा दिवस फार महत्वाचा आहे हो. आजच्या दिवशी जे अडबंगनाथाच्या पवित्र दरबारात आलेले असतील ना, त्यांचे इतके भाग्यवान जगात दुसरे कोणी नाही. इथे त्रिवेणी आहे. पहिल्यांदा रामासुराची शिळा, एक ज्या ठिकाणी रामाचे पदस्पर्श झाले, पदस्पर्श झाले, ही भूमी सामान्य असेल का हो? भगवान श्रीरामजी इथे जेव्हा आले, आहा काय भूमी आहे. राम लक्ष्मण दोघे रडती, त्यांच्या अश्रूंनी भिजली माती. वल्ल्या मातीचा पाषाण होता ओम चैतन्य अडबंगनाथा. काय बाबूजी ऐकलं ना तुम्ही? राम लक्ष्मण जिथे रडते, देवदास महाराज तुम्हाला कळलं, बरं झालं. बाबूजी त्यांना कळलं बघा. राम लक्ष्मण दोघे रडती, त्यांच्या अश्रूंनी भिजली माती. वल्ल्या मातीचा पाषाण होता ओम चैतन्य अडबंगनाथा. नाथा रे चैतन्य अडबंगनाथा. जय हो. राम लक्ष्मण या भूमीत आले बरं का भिकाबू महाराज. या भूमीमध्ये राम लक्ष्मण आले आणि ते इथे रडलेले आहेत. आहा, त्यांच्या अश्रूंनी भिजल्यानंतर ही माती भिजली आणि त्याचा पाषाण तयार झाला. ती शिळा आहे. शिळा कोणी घडवली नाही, बसवली नाही, ध्यानात ठेवा. नाही घडविली, नाही निर्मिली, निर्माण झाले राम अश्रूनी. राम रे निर्माण झाली राम अश्रूनी. बाबूजी शिळा घडवली नाही, बसवली नाही. सांगा, असली स्वयंभू तयार झाली. ते राम लक्ष्मण आले. पण कधी आले ते? त्रेतायुगातील रामाश्रूंची शिळा, चिचा कलियुगी महिमा निराळा. अरुणजी ऐके ती शिळेची कथा, ओम चैतन्य अडबंगनाथा. हे बाबूजींनी लिहिलेलं आहे. भाऊ नारंगिरी बाबांची माझी जी संवादातली चर्चा आहेत बेटामध्ये, तो अर्थ यांनी ओवीबद्ध केला. काय बाबूजी, तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. विठ्ठल बघा, ह्या शिळेचं महत्व जे आहे. आपण आता आलेलो आहोत, ही शिळा पहिली आहे. मंदिर नंतर बांधलेलं आहे, शिळा आधीची आहेत. मंदिर नंतर आहे.
असं कधी घडत नाही. मूर्ती आधी मंदिर नंतर, असं कधी होतं का हो जगात? आधी मूर्ती तयार असतील मग मंदिर होतं असं जगात नाही टेमकर साहेब. पण इथली शिळारूपी मूर्ती आधी आहे नंतर मंदिर. हे जगातलं पहिलं वैशिष्ट्य स्थान आहे देण्यात ठेवा. आधी ती शिळा आहे, माणसाने निर्माण केली नाही, देवाने निर्माण केली. हा 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 हा, काही विशेष आहे. देवाने निर्माण केलेली शिळा बरं का शंभू. या देवाने निर्माण केलेली शिळा सामान्य नाहीये. म्हणजे असं हे पवित्र स्थान, पहिली शक्ती रामासुरची शिळा, त्यांच्या पदस्पर्शाने भूमी पवित्र झाली. दुसरं कारण असं आहे की त्या शिळेवरती ज्वालामय आणि शिवबाबाचा पुत्र माणिक शेतकरी त्यांनी 12 वर्ष तप केलं. मी 3 गोष्टी सांगतो ना आपल्या पुढे, नीट लक्ष देऊन ऐका. नाही तर घरी मिरच्याला पाणी लावलं होतं पण ते भिजला असेल का नाही तिकडे लक्ष नका देऊ. घरून निघालो होतो बा पण गुराची कुलूपच लावली नाही, नीट लागली असेल की नाही, लागली असेल की नाही, गडबडीत निघावं लागलं, मटकी भिजून सरगळ आटपावं लागलं. असं लक्ष तिकडे जाऊ देऊ नका. लक्षात येतं ना? आता पूर्ण लक्ष इकडे द्या. मी काय सांगत होतो? शांभू आले. काय चालू होतं आपलं? कीर्तन. धन्यवाद तुम्हाला. कुठे होता आपण बाळासाहेब भाऊ? कीर्तनात. रामासुर. बरं, बाबूजी आहे वा इथे बरं का भिकाभाऊ महाराज. रामासुरजी शिळा आहेत, ते सामान्य नाही आहेत. या भागवत भाऊ बसा. रामाच्या असुरांनी निर्माण झालेली शिळा तिच्यावर अडबंगनाथांनी 12 वर्ष तप केला. हा हा हा, काय भाग्य आहेत. बरं, अडबंगनाथांनी तप केलं ते सामान्य नाही केलं. जीवनामध्ये गुरु भेटले गोरक्षनाथ महाराज. नवनाथापैकी जे श्रेष्ठ नाथ आहे त्यांचं नाव गुरु गोरखनाथ आहे. नवनाथ तर श्रेष्ठच आहे पण गोरक्षनाथासारखं कार्य नवनाथापैकी श्रेष्ठ कोणी केलं नाही, ते नवनाथांनी केलं, म्हणजे गोरक्षनाथांनी केलं. शेळके पाटील बघा ना, गोरक्षनाथ सामान्य नाही. आणि त्या गोरक्षनाथांचे प्रिय शिष्य जर कोण असेल तर भागबडा माणिक आहे. हा हा हा, त्या माणिकाला मंत्र दिला, दीक्षा दिली, अन्नपाणी मागित ना करता दान मागितलं. कथा आपल्या सर्वांना बहु सुरूत आहे. अडबंगनाथाला भिक्षा मागितली. दुपारच्या वेळेला शेती करणारा हा शेतकरी, आईने शिदुरी बांधून दिली होती. जुन्या काळातला टिफिन म्हणजे बाबासाहेब तात्या डबा असायचो, तो फडक्यातच असायचो. जुने म्हातारे आठवण तुम्ही. आता डबे आता निघलं ते टिफिन. शेतामध्ये शेती करायला गेल्यानंतर आई आपल्याला भाकरी द्यायच्या बरं का. सांगले बाई, भाकरी देत असताना त्या डब्यात बांधून म्हणजे फडक्यात बांधून द्यायच्या. अडबंगनाथाची आई होती ज्वालामयी, वडील होते शिवबाबा. हा 11 वर्षाचा मुलगा शेतात जात असताना आईनं सांगितलं, जा बाळा शेतामध्ये जा, नांगरण्या करता वखरण्या करता, पण शिदुरी घेऊन जा, भाकरी घेऊन जा. भाकरी दिल्या त्याला. 2 भाकरी खाली होत्या, 2 भाकरी वर होत्या. भाकरी सुंदर होत्या, बाजरीच्या भाकरी त्या चुलीवर भाजलेल्या, तव्यावरच्या गॅसवरच्या नव्हत्या. असा कडक पापुडा आलेला होता. मीठ टाकलेल्या भाकरी असणाऱ्या होत्या. पापुडा पूर्ण भाकरीला आलेला होता. खरपूस झालेल्या भाकरी होत्या. 2 भाकरी खाली होत्या, 2 भाकरी वर होत्या. आणि त्याच्यावर एका बाजूला बटाट्याची चटणी होती, एका बाजूला कांद्याची चटणी होती, एका बाजूला लसणाची चटणी होती, एका बाजूला हिरवी चटणी होती, एका बाजूला लाल चटणी होती, एका बाजूला काय सांगू सगळ्या लांब लांब मिरच्या तळलेल्या होत्या. आणि असणारे आंबड्याची भाजी एका बाजूला होती, चुक्याची भाजी एका बाजूला होती, तांदूळक्याची भाजी याच्या बाजूला होती. तांदूळक्याची खायला तुम्ही बाबूजी? तांदूळक्याची भाजी होती, आंबड्याची भाजी फार सुंदर होती. अशा सगळ्या भाज्या एका बाजूला होत्या. एक मेथीची भाजी होती, आहा, एक घासाची भाजी होती. अशा सुंदर चटण्या होत्या. एक लिंब्याचं आवळ्याचं लोणचं होतं. हा अरुण महाराज, आवळ्याचं लोणचं होतं. इथं आवळे भरपूर आहे आपल्याकडे. आवळ्याचं लोणचं होतं, एका बाजूला लिंबाचं लोणचं होतं, एका बाजूला मिरचीचं लोणचं होतं. काय काय लोणचं आहे, सगळे लोणचं होते. अशा भाकरी होत्या. आता खालच्या भाकरी 2 होत्या, वरच्या भाकरी 2 होत्या. असं 4 भाकरीचं पेंटकोळ बांधलेलं होतं. जरा चित्र डोळ्यापुढे आणा. असं जाम पेंटकोळ बांधलं होतं, जाम पेंटकोळ बांधलं होतं. आणि त्या भाकरी खालीवर झालेल्या होत्या. भाकरी खाली दाखवा काय हरकत नाही ना. आता ऑनलाईनचा जमाना आहे, दाखवू राहिले कीर्तन बरं आहे बरं का. असं त्या भाकरी बांधलेल्या होत्या. भाकरी जाम बांधलेल्या होत्या. परिणाम असं झाला
खालच्या 2 भाकरी, वरच्या 2 भाकरी संजूभाऊ भामानगरच्याच होत्या त्या, तुम्ही नीट लक्ष द्या, भामाठाण भामानगरच्याच होत्या त्या भाकरी बांधलेल्या. आणि आता मात्र ज्वालाबाईने सांगितलं, बाळा या भाकरी दिलेल्या आहेत, जा आता शेतामध्ये जा, दुपारी 12 वाजता तू जेवण कर. सकाळी 6 निघलेला हा मुलगा भाकरीचं पेंडकुळ घेतलं, लिंबाच्या झाडाला टाकून ठेवलं. दुपारचे 12 वाजले, 12 वाजे लोक काम केलं. गळगळ 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 घाम आला. शेतकऱ्याच्या घाम गळत असतो ध्यानात ठेवा. शेतकऱ्याचा घाम गळल्याशिवाय इतर पीक येत नाही, माणसं सुखी होऊ शकत नाही, ध्यानात ठेवा. सोमाशे पाटील, माणसं सुखी करायची असेल तर शेतकऱ्याचे घाम गाळावे लागेल सरपंच साहेब. आणि शेतकऱ्यांनी जर घाम गाळला नाही तर इतके व्यापारी जगातले लोक, नोकरी वर्ग सुखी होणार नाही. घाम गळाला देठे पाटील, गळगळ गळगळ घाम गळाला. दुपारच्या वेळेला 12 वाजता हिने बैल सोडले, आऊत सोडलं आणि तो जेवायला बसला. त्यांनी ते पेंडकुळं घेतलं. कशाचं? जर बोला ना, भाकरीचं पेंडकुळं घेतलं. आपल्या भाषेत टिफिन डबा, आपली भाषा फार शुद्ध आहे हो. डबा टिफिन, ते पेंडकुळं घेतलं. पंकज महाराज पेंडकुळं घेतलं, तुम्ही आले, वा बरं झालं आले, तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. हां बरं का, पेंडकुळं घेतला अशोक भाऊ. परिणाम असं झाला आणि हे जेवायला बसला. जेवायला बसल्यानंतर एकच घटना, भूक लागलेली होती, भुकीने तहानीने व्याकुळ झालेला मुलगा, आणि ते पेंडकुळं सोडलं. गणेश भाऊ पेंडकुळं सोडलं आणि आता तो जेवायला बसणार. कारण एका बाजूला मोठा कांदा होता, असा शेतकऱ्याचा कांदा होता महाराज, सुंदर कांदा होता, वांदाच नव्हता असा कांदा होता. तो कांदा होता, त्याने ते पेंडकुळं सोडलं. पेंडकुळं सोडल्यानंतर आता मात्र खालच्या भाकरीने खाली अर्क ओढून घेतला होता, वरच्या भाकरीने वर अर्क ओढलेलं होतं. कळलं ना तुम्हाला अर्क भाकरीतला? इकडचं कारण लोणचातला अर्क, मिरच्यातला अर्क, भाजीतला अर्क वर वाढला होता. आता इकडची तांदूळक्याची भाजी जरा इकडं सरकली होती, तिकडची मेथीची अलीकडे आली होती, चुक्याची पलीकडे गेली होती. सगळ्या भाषा अशा मिक्स झाल्या होत्या. इकडचं लोणचं तिकडं सरकलं होतं, आंब्याचं लोणचं जवळ आलं होतं बाबूजी, आणि मिरचीचं लोणचं जरा सरळ गेलं होतं. भिका भाऊ, त्या भाकरी अशा मिक्स झालेल्या होत्या. भाकरी इतक्या खरपूस झाल्या होत्या देवदास महाराज, इतक्या खरपूस झालेल्या होत्या, मीठ टाकून केलेल्या भाकरी होत्या, नीट ध्यानात ठेवा. अशा भाकरी होत्या. त्या भाकरी खरपूस झाल्या. आता भाकरी खरपूस झाल्या, सोडल्या. आता तर भाकरी काय महाराज खम्मक होत्या. सकाळी केलेल्या भाकरी, हा काम केलेला होता. ज्याला खरी भूक लागलेली असते ना सर्जेराव भाऊ, PSI साहेब, ज्याला खरी भूक लागलेली असते ना, आणि त्याला अशा भाकरी त्यावेळेला मिळाल्या ना, तो कसा जेवतो टेमकर बाबा तुम्हाला काय सांगावा. तो मात्र बसला, त्याने ते पेंडकुळं सोडलं आणि आता तिकडे एका बाजूला कांदा होता, त्यांनी एका बुक्कीत धाडकन कांदा फोडला होता. तुम्ही पलीकडेच उभे होते, मी पाहत होतो तुम्हाला. एका बुक्कीत त्यांनी कांदा फोडला होता, ते पाहत होते बरं का. कांदा फोडला, महाराज जेवायला बसणार, आणि ते हातातला घास हातात घेतला, वर केला, आणि तिकून आवाज आला, अलक निरंजनादेश. आवाज आला, अलक निरंजनादेश. आवाज आल्या आल्या त्याने तो हातातला घास खाणार खाली ठेवला. कोण आलेले आहेत? अलक निरंजन कोण करतंय? आदेश कोण करतोय? वळून बघितलं, एक फकीर आलेले आहेत, एक साधू आलेले आहेत. ते फकीर सामान्य नव्हते, ते साधू सामान्य नव्हते, ते गुरु गोरक्षनाथ होते. आणि मग त्या गोरक्षनाथाला बघितल्या हा भोबळा भाडा बाबळा भोबळा माणिक, हे साधा भोळा माणिक, यांनी त्या संतांना नमस्कार केला. श्री संताची ये माथा चरणावरी, संताची ये माता चरणावरी, श्री संताची ये माथा चरणावरी, संताची ये माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. माय बाप्पांनो, साष्टांग दंडवत घातला. महाराज या, कोण आहात आपण? आपला परिचय काय महाराज? कशा करता आलात? कुठून आलात? अरे बाळा, माझं नाव गुरु गोरखनाथ आहे, मी नाथपंथी जोगी आहेत. तुझं नाव काय सांग? माझं नाव माणिक आहे. ज्वालामाई शिवबाबाचा पुत्र मी माणिक आहे. महाराज आलात तुम्ही, आनंद आहे. काय सेवा करू? काही नाही, मला आता इथे आलेलो आहे, तू जेवायला बसला, आनंद झाला. मला जरा भिक्षा मिळेल का? सत्कुर अर्धी भाकरी मिळेल का? अरे 5 दिवस झाले अन्नाचा कण नाही माझ्या पोटात. मी तीर्थयात्रा करत आहे, वारी करत आहे, 5 दिवस झाले माझ्या पोटात अन्नाचं कण नाही. भजन करत आहे, 5 दिवसापासून अन्नाचा कण माझ्या पोटात नाही.
मला जरा चतकुर अर्धी भाकर मिळेल का? बाळा, चतकुर अर्धी भाकर मिळेल? महाराज, नाही हो, नाही महाराज, चतकुर भाकर नाही महाराज, अर्धी भाकर नाही महाराज, मग एक भाकर नाही महाराज. बर, 2 नाही, 2.5 नाही, 3 नाही, 4 भाकरी होत्या. संपूर्ण त्या माणिकांनी गोरक्षनाथाला देऊन टाकल्या. महाराज, संपूर्ण घ्या. मी काल जेवलो होतो, संध्याकाळी घरी जाऊन जेवणारच आहे. तुम्ही 5 दिवस झाले अन्नाचं कण तुमच्या पोटात नाही. हा, या सगळ्या भाकरीची शिदुरी घ्या. माणिकाने गोरक्षनाथाला दिली आणि माणिकाने शिदुरी दिल्यानंतर मायबाप गोरक्षनाथ भूक लागलेली होती, जेवून तृप्त झाले. आनंदाने तृप्त झालेले गोरक्षनाथ महाराज म्हणतात, बाळा, तुझं नाव काय रे? माणिक आहे. माणिका, मी प्रसन्न आहे तुझ्यावर. संपूर्ण देणारा माणूस आजपर्यंत मी असा दाताच पाहिला नाही. दिल्यानंतर अपेक्षा केली नाही. देत असताना कंजूष करू नका. जर तुम्ही अंतःकरणातून आपल्याकडे जे असेल ना ते मोकळ्या मनाने द्या. आणि या हाताने दिल्यानंतर या हाताला सुद्धा माहित होऊ देऊ नका. ते सत्यदान ठरेल आणि भगवंताची प्राप्ती होईल. माणिकाला सांगितलं की आता तू दिलंय बाबा, काय लागतं ते मागून घे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. माणिका, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय लागतं ते मागून घे, काय हवंय ते मागून घे. माणिकानं सांगितलं, महाराज, मी काही मागण्याकरता दिलं नाही, मी काही अपेक्षा ठेवून दिलं नाही, निष्काम भावनेने मी तुम्हाला दिलेले आहेत. मला काही नका देऊ. तुम्ही जेवलात ना, तुमचा आत्मतृप्त झाला ना, आता माझी काही अपेक्षा शिल्लक नाही. काही नका महाराज. नाही बाळा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय लागतं ते मागून घे, काय लागतं ते मागून घे. नाही महाराज, मला काही नका, काही नका. तुम्हालाच काय लागत असेल तर आणखीन मागून घ्या, मी द्यायला तयार आहे. काही अपेक्षा ठेवून दिल्या जातं ते दान नाही होत, ते वाण होतं. ध्यानात ठेवा. दान देत असताना निष्काम भावनेने दान द्या. एखाद्याने मला हार आणला, हार आणल्यानंतर हार जर दिला आणि तुऱ्याची अपेक्षा ठेवली, ते काय दान होईल का? हार द्यायचा आणि तुरा मला द्या परत, काय कामाचं ते दान? हार दिला, दान दिला. दान दिल्यानंतर त्याची अपेक्षा परत नसावी, अपेक्षा नसावी, कसलीही अपेक्षा नाही. ते निष्काम दान आहे. महाराज, मी तुम्हाला निष्काम भावनेने अन्नदान केलं, अपेक्षा काही नाहीये. आता फक्त एकच आहे, तुमची कृपा सदैव अक्षय माझ्यावरती राहावी. आणि अक्षय कृपा माझ्यावरती राहण्याकरता कृपा करा, मला अपेक्षा काही नाहीये. माणिकाला गोरक्षनाथ म्हणले, नाही बाळा, असं नाही चालणार, काहीतरी मागून घे, काहीतरी मागून घे. म्हटले, काय देणार महाराज तुम्ही? अरे प्राण, या ठिकाणी असणार काहीतरी मागून घे. गोरक्षनाथ म्हणू लागले माणिकाला, बाळा, मी तुला द्यायला तयार आहे, काहीतरी मागून घे. माणिक तर नाहीच म्हणू लागला. पण जास्त आग्रह केल्यानंतर सांगितलं, महाराज, काय देशाल तुम्ही मला? मला काही देऊ नका, तुम्हालाच काय लागतं ते मागून घ्या, मी देण्याकरता समर्थ आहे. गोरक्षनाथ म्हणले, हा जरा अडबंगच आहे, हा काही सरळ बोलत नाही, आणि सरळ न बोलणाऱ्या माणसाच्या जास्त नादी लागू नये, पटकन आवरून घ्यावं. हा जरा अडबंगच म्हणले, कुठं नादी लागते याच्या. गोरक्षनाथ म्हणले, ठीक आहे बाळा, काय देशील मला? प्राण मागितलं तरी देईल महाराज. गोरक्षनाथ म्हणले, प्राण मला देऊ नको, मग तुझं मन मला दे. माणिकाचं टाळकच बिघडलं. माणिक म्हणला, हे जोगड्या, असलीच भाषा नवनाथ ग्रंथात आहे, तुम्ही नवनाथ वाचा, 33-34 अध्याय. हे जोगड्या, तुला काही अक्कल नाही म्हणले. एखाद्यानं जर मागितलं असतं तर टोपलं भर भाकरी मागितलं असत्या, तर टोपलं भर भाकरी घेऊन गेला असता, 8 दिवस तुला गरज पडली नसती. काय मागितलं मन? ते म्हणले, काही कळत नाही याला. अशीच भाषा वापरली आडवी. गोरक्षनाथ म्हणले, भाऊ, मला दुसरं देऊ नको, मनच मला दे, दुसरं काही नको. मग तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी रे मज एकाते, मन मना भव मत भक्तो मद्याची मम नमस्कुरु, मामेव वैशुषी युक्त्वैव महात्मानं मत परायणः. मला मन दे, बाकी काही नको. मन अर्पण कर म्हटल्यानंतर मन दिलं. सांगितलं, आजपासून मनात येईल ते गोष्ट करायची नाही, मन मला दिलेलं आहे. आणि मन दिल्यानंतर गोरक्षनाथ निघून गेले. मन दिल्यानंतर 12 वर्षे या शिडेवरती अन्न पाण्याविनं माणिकांनी तप केलं. अन्न पाण्याविन वायू तो भक्षुणा, अन्न पाण्याविन वायू तो भक्षुणा, अन्न पाण्याविन वायू तो भक्षुणा, अन्न पाण्याविन वायू तो भक्षुणा. तप केले गहन 12 वर्ष, तप केले गहन 12 वर्ष, तप केले गहन 12 वर्ष.
अन्न पाण्या विना वायू तो भक्षुना पाण्या विना वायू तो समान अन्न पाण्या